काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीएला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं वेद धर्म मुनींची सेवा दीपक करतोय। वेद धर्म मुनी त्याला नाना प्रकारचे परीक्षा घेतायत असं म्हणा किंवा काही म्हणा, पण वेद धर्म मुनी त्याच्यावर चिडतात, त्याला रागवतात, त्याला बोलतात, तरीही तो शांत होऊन आपल्या गुरुची निष्ठेने सेवा करतोय। हे बघून शिव भगवान महादेव त्याला प्रसन्न होतात, त्याला वर माग म्हणतात। तेव्हा तो म्हणतो, मी माझ्या सद्गुरूंना विचारल्याशिवाय तुमच्याकडनं वर घेणार नाही। तेव्हा सद्गुरू त्याला म्हणतात की माझ्या भोगा करता, माझ्या पाप निष्कृती करता तू महादेवाकडे वर मागू नकोस, कारण भोग हे भोगायचेच आहेत, नाहीतर मला मोक्षा करता ते अडथळे निर्माण करते। म्हणून तो शिवाला सांगतो, मला तुझ्याकडनं वर नको। शिव कैलासात जाऊन सगळ्या देवतांना बोलावून विष्णू समोर दीपकाची स्तुती करतो की असा शिष्य मी बघितला नाही। तेव्हा विष्णू म्हणतात, कसला शिष्य, कसला गुरु, मी जाऊन बघतो। आणि म्हणून विष्णू स्वतः येतात। पण महादेवानी जे सांगितलं त्याच्यापेक्षाही जास्तच त्यांना तिथे बघायला मिळतं। म्हणून ते दीपकाला सांगतात की तू वर माग। तेव्हा दीपक म्हणतो की तुम्ही मला वर का देणार? मी तुमची पूजा केली नाही, मी तुमची सेवा केली नाही, मी तप केलं नाही, मी अनुष्ठान केलं नाही। अहो एवढंच काय, या काशी विश्वेश्वराच्या नगरीत असून सुद्धा मी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला सुद्धा जात नाही। अहो अनेक ऋषी मुनी अरण्यामध्ये कठोर तपश्चर्या करतात, स्वतःच्या शरीराला क्लेश देऊन तपश्चर्या करतात, तुम्ही त्यांना प्रसन्न होत नाही। आणि मला प्रसन्न का झालात? त्यावेळेस भगवान नारायण विष्णू सांगतात, गुरुभक्ती करवी निर्वाणेसी, म्हणून आम्ही झालो संतोषी। अरे तू आमची सेवा करत नाही, आमची पूजा करत नाही, आमचं दर्शन करत नाही, पण तुझी गुरुभक्ती जी बघितली त्या गुरुभक्तीने आम्हाला अत्यंत आनंद झाला। पहिले शिव आला होता आणि आता मी स्वतः आलोय। जे भक्ती केली तुला गुरुची, तू गुरुची जी जी भक्ती केली, जी जी सेवा केली ती आम्हाला मिळाली आहे। एखादा असेल गुरुभक्त जाण, तोच माझा जीव प्राण। विष्णू सांगतात की अरे एखादा तुझ्यासारखा जो भक्त असेल, गुरुभक्त असेल, तो माझा जीव प्राण आहे आणि त्याला मी तात्काळ वश होणार। जे मागेल ते त्याला मी देणार, अशी तुझी गुरुभक्ती आहे। किंवा आई वडिलांची सेवा करणारा, सेवा करी माता पिता ती पावे मद तत्वता। आई वडिलांची सेवा करणाऱ्याची सेवा सुद्धा मला मिळते। एखाद्या भल्या ब्राह्मणासी, एखाद्या ज्ञानवंत अशा ब्राह्मणाची
जो सेवा करतो, यती योगेश्वर तापसी त्यांची सेवा करतो, त्यांना भक्तिपूर्वक नमस्कार करतो, तीही मला पावते. त्यामुळे तू तर तुझ्या गुरुच्या आज्ञेने गुरुची प्रचंड सेवा करत आहे. ऐसे ऐकोनी दीपकाने हे ऐकलं आणि भगवान विष्णूंना दीपकाने नमस्कार केला आणि हात जोडला आणि विनवणीपूर्वक सांगतोय, ऐक विष्णू ऋषिकेशी, हे भगवान नारायणा ऐक, माझ्या मनात अशी इच्छा आहे, माझ्या मनाचा असा निश्चय आहे. अहो वेद शास्त्र मीमांसा हे सगळं तर माझा गुरु मला देणारच आहे. गुरुमुळे सर्व ज्ञान प्राप्त होतं. गुरु आम्हाला त्रैमूर्ती आहे. गुरु हा आमचाच देव आहे. आमचा देव हा आमचा गुरुच आहे. अजून आम्हाला काहीही लागत नाही. सगळे देव सर्व तीर्थ गुरुच आम्हाला सत्य आणि गुरु पासून परमार्थ काहीही दूर नाही. गुरु सर्व देव सर्व तीर्थ गुरुचे आम्हा असे सत्य. गुरु वाचोनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा. अहो गुरूंना सोडून परमार्थ असा काय दूर आहे. म्हणजे सर्व काही माझे गुरुच आहेत. समस्त योगी सिद्धजन जेवढे आजपर्यंत योगी झाले, तापसी झाले, संन्यासी झाले, यती झाले, विरक्त झाले, साधक झाले, ज्ञानवंत झाले, ते सगळे सद्गुरूंमुळे झाले, गुरूंमुळे झाले. म्हणूनच मी सद्गुरूंना पुजतोय, सद्गुरूंची सेवा करतोय. हे ऐकून भगवान नारायणांना प्रचंड आनंद झालाय. ते म्हणतात धन्य धन्य तू, धन्य धन्य माझा प्राण. विष्णू त्याला म्हणतात तू माझा प्राण आहेस. आता तू शिष्य शिष्यो रत्न, तू आमचा मुलगाच आहे, बालक तू आमचा. पण एक लक्षात ठेव, आता मी आलोय, तुला वर देण्याकरता आलोय. त्यामुळे काहीतरी दिल्याशिवाय मी जाणार नाही. कारण पहिले शिव आला होता. भगवान महादेवानी भगवान शिवानी तुला वर माग म्हणून सांगितलं, पण तू त्यांच्याकडनंही मागितलं नाहीस. त्याच्यानंतर मी आता स्वतः आलोय. काहीतरी माग, आता काहीतरी मागच, मी तुला वर देईनच. मी आता तसा जाणार नाही. तुला वर दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही. त्यामुळे तुला वर मागावाच लागेल. तुझ्या मनात जे असेल तुला सगळे वश होतील. तू जे मागशील ते देईल. आमचेनी मन संतोषी वर माग तुझे मानसी. तुझं वश झाले निर्धारेसी. जे पाहिजे ते देईन. आता हेच माग तेच माग, असंच माग तसंच, असं बिलकुल नाही आहे. तू जे पाहिजे ते माग. दीपक म्हणे वर देसी. आता दीपक म्हणतोय की तुम्ही म्हटलात की मी वर दिल्याशिवाय जाणारच नाही. आता तुम्हाला वर द्यायचीच इच्छा आहे. तर माझी गुरुभक्ती आणखीन वाढव.
असं ज्ञान मला द्या. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी, गुरु भक्ती होय अधिक, ऐसे मज ज्ञान द्यावे. काय मागितलंय बघा. कारण गुरूंनी सांगितलंय की त्यांच्या भोगा करता काही मागू नकोस. बर, याला दुसरं तर काही नकोच आहे. मग त्यांनी अतिशय सुंदर मागणं मागितलं की माझी गुरुभक्ती अजून वाढावी. गुरुभक्ती होय अधिक, अजून गुरुभक्ती वाढावी असं मला ज्ञान द्या. माझा गुरु हा माझा सर्वस्व आहे. गुरुचं रूप आपण ओळखावं असं ज्ञान मला द्या. या उपर आणखीन मी तुमच्याकडे काय मागू शकतोय? एवढं दान, एवढं वर मला तुम्ही द्यावं. म्हणून तो विष्णूंना नमन करता झाला. विष्णूंना ऐकून आश्चर्य वाटलं. भगवान नारायण म्हणतात तथास्तु, दिले तुला हे वर. दिधलावर शारंग बाणी, भगवान नारायणाने वर दिला आणि बोललाय, अरे दीपका, तू शिष्य शिरोमणी. आणि पुन्हा सांगतोय, तू माझा प्राण सखा, तू माझा प्राण सखा. तुआ ओळखले गुरुसी, देखिली दृष्टी परब्रह्मासी. आणिक जरी आम्हा पुसी सांगे नाही का एकी. तर तू सद्गुरूंची सेवा करतोयस म्हणजे सद्गुरूंना ओळखलाय. तुझी दृष्टी परब्रह्मावर आहे. अजून जर मला विचारशील तर लौकिक बुद्धी धर्मा सुमने तैसी, उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी, स्तुती करिगा अहर्निशी. जे जे समयी श्री गुरुसी, तू भक्तीसी स्तुती करसी, तेने होऊ आम्ही संतोषी. अरे दीपका, तू अजून जर मला काही विचारलंस तर मी तुला सांगतो, ज्या ज्या वेळेस तू सद्गुरूंची स्तुती करशील, सद्गुरूंची सेवा करशील, गुरुवाक्य प्रमाण मानशील, गुरु आज्ञा मानशील, गुरुनिष्ठ राहशील, त्यांनी आम्ही प्रसन्न होऊ. आणि त्यांची स्तुती, त्यांची आज्ञा, त्यांच्यावरची निष्ठा ही आमचीच स्तुती आहे, आमच्यावरचीच निष्ठा आहे. जे वेदाचा अभ्यास करतात ते सुद्धा आम्हाला पोचतात. बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्मा असे म्हणतो. याची कारणे गुरु भजत, सत्य सर्व देवता तुझ वश होती. विष्णू काय सांगतात ऐका. विष्णू म्हणतात की वेदाचा सिद्धांत काय सांगतो की गुरुच परब्रह्म आहे. याकरता गुरूंवर निष्ठा ठेवणं, गुरूंची आज्ञा पाळणं, हे जर केलं तर देवता सुद्धा वश होतात. गुरु ही अक्षर दोनच आहेत, पण तो अख्खा अमृताचा समुद्र आहे. भगवान नारायण म्हणतात, अरे दीपका, गुरु ही दोनच अक्षर आहेत, पण तो अथांग असा अमृताचा समुद्र आहे. तयामध्ये बुडता क्षण, एक क्षण जरी त्याच्यात बुडला तरी काय पाहिजे नाही. त्यामुळे तुझी गुरुसेवा निरंतर वाढेल.
विष्णू म्हणतात, ज्याच्या हृदयामध्ये गुरूंचं स्मरण आहे, ज्याच्या हृदयामध्ये गुरु आज्ञा पालनेचं तत्व आहे, ज्याच्या हृदयामध्ये गुरुनिष्ठा आहे, तो त्रिलोकात पूज्य आहे. त्रिलोकामध्ये तो पूज्य आहे. अमृतपान तो नेहमी करेल आणि तोच शिष्य अमर होईल. बर, हे नारायणाने नुसतं सांगितलं असं नाही हो. जर पाठीमागचा इतिहास बघितला तर जे सद्गुरूंना ज्यांनी सर्वस्व मानलं ते देही जरी नसले आज तरी ते अमर आहेत. कल्याणी हा दीपक, नामधारक सायनदेव, किती नावं घ्यावी. म्हणजे विष्णू सांगतात की तो शिष्य अमर होतो. भगवान विष्णू, आपण अथवा ईश्वर म्हणजे मी किंवा महादेव, ब्रह्मदेव जरी वर देत असेल, पण ब्रह्मदेवानी, विष्णूनी आणि मी जरी वर दिला तरी तो वर फलदाता गुरु आहे. म्हणून गुरु हा त्रैमूर्ती आहे. असा वर दीपकाला मिळाला. दीपकाला आनंद झालाय. ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगे कलीसी. हे सगळं दीपकाचं आख्यान वेदधर्म मुनी आणि दीपक यांचं आख्यान ब्रह्मदेव कलियुगाला सांगतायत बर का. आपण परवापासून ब्रह्मदेव आणि कलियुग यांचा संवाद बघतोय आणि त्या संवादामध्ये कलीला ब्रह्मदेव हे सांगतायत, वर लाधोनी दीपक, दीपकाला तथास्तु असा वर मिळाल्यानंतर दीपक आपल्या सद्गुरूंचा समोर गेलाय. तेव्हा गुरु विचारतात, हे शिष्या कुलदीपका, अरे शिष्या, अरे दीपका, तुला त्या वैकुंठ नायकाने विष्णूनी काय दिलं? तू त्याच्याशी काय बोलत होतास? तो कशाला आला होता? सद्गुरूंनी विचारलं आपल्या शिष्याला. वेद धर्म मुनी दीपकाला विचारतात, अरे शिष्या कुलदीपका, काय दिलंय वैकुंठ नायका? काय दिलं त्या वैकुंठ नायकाने? विस्तारून मला सांग, त्यामुळे माझं मन स्थिर होईल. दीपक म्हणे सद्गुरूंशी, दीपक म्हणतोय गुरु महाराज, गुरुवर्य, अहो त्या वैकुंठ नायकाने मला वर दिलाय, म्या मागितले तयासी, त्यांनी मला वर माग असं सांगितल्यानंतर मी त्याच्यापाशी गुरुभक्ती व्हावी म्हणून वर मागितलाय आणि तो वर त्यांनी मला दिलाय. माझी गुरुची सेवा तत्परतेने व्हावी, गुरुविषयी माझं अंतःकरण दृढ असावं, हा वर मी मागितला. अहो तुमची सेवा घडावी, अहो रात्र तुमची सेवा घडावी, तुमच्या विषयी अंतःकरणामध्ये दृढ भक्ती असावी, हे मी मागितलं. वर दिधला संतोषी, हे ऐकून नारायणाने मला वर दिलाय. अहो माझी भक्ती तुमच्या चरणावर दृढ आहे, मी या उपर काहीही मागितलं नाही.
मी न तुमच्या व्याधीविषयी उपशमन मागितलंय, न मी ऐश्वर्य मागितलंय, मग मी ज्ञान मागितलंय. तर मी तुमच्या विषयी माझी भक्ती वाढावी, तुमची अहोरात्र सेवा व्हावी, हा वर मी मागितलाय. हे ऐकल्यानंतर वेदधर्म मुनींना आनंद झाला, ते प्रसन्न झाले. जीवित्वे होय तू स्थिरू, काशीपुरी वास करी. जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत काशीपुरात वास कर. तुझे वाक्य सर्व सिद्धी. हे बघा, नारायणाने वर दिला आणि आता सद्गुरू त्याला आशीर्वाद देत आहेत. सद्गुरू त्याला वर देत आहेत. काय वर देत आहेत? तू स्थिर जीवात्मा, काशीपुरात वास करशील. तुझं वाक्य म्हणजे सर्वसिद्धी वाक्य होईल. तुझ्या घरी नवनिधी येतील. विश्वनाथ तुझ्या स्वाधीन होईल. हा अधिकार सद्गुरूंना आहे, हा अधिकार गुरूंना आहे. तुझे वाक्य सर्व सिद्धी, तुझे घरी नवनिधी, विश्वनाथ तुझे स्वाधी. आणि हे सद्गुरूंनी म्हणे गुरु संतोषुनी, आनंदाने सांगताय. सद्गुरू पुढे म्हणतात, तुझे स्मरण जे करतील, अरे नुसतं तुझं स्मरण जरी ज्यांनी केलं त्यांचे कष्ट निवारण होती. श्रियायुक्त नांदती, तुझे स्मरण मात्रे एवढा अधिकार तुला प्राप्त होईल. शिवाच्या वरदानापेक्षा, विष्णूच्या वरदानापेक्षा गुरूंचा हा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ आहे. आणि वेद धर्म मुनी त्याला हा आशीर्वाद देतात. आणि हा आशीर्वाद देऊन वेद धर्म मुनी तात्काळ बरे होतात. दिव्य देह झाला तत्क्षण. वेद धर्म मुनींचा जे त्यांना कुष्ठ होतो, आंधळे होते, पांगळे होते, ज्या त्यांच्या जखमांमध्ये कृमी, रक्त हे जे होतं, ज्याच्यावर माशा बसत होत्या, तो त्यांचा देह दिव्य देह झाला. येणे परी शिष्यासी, प्रसन्न झाला परियेसी, दिव्य देह झाला तत्क्षणेसी. झाला गुरु वेद धर्म गुरु हा तात्क्षण त्याला आशीर्वाद देऊन दिव्य देह झाला. अहो, मग वेद धर्मी मुनींना कुठलं पाप होतं, कुठले दोष होते, कुठले भोग होते? तर वेद धर्म मुनी तापसी होते, संन्यासी होते, यती होते, त्यांना कुठलाही भोग नव्हता. पण शिष्याचा भाव पहावया. आपला शिष्य किती एकाग्र आहे, किती एकचित्त आहे, आपल्याशी किती एकनिष्ठ आहे, हे बघण्याकरता गुरु स्वतः कुष्ठी झाला. गुरु ज्या वेळेस त्रास सहन करतो ते शिष्यांकरता त्रास सहन करत असतो. वेद धर्म मुनी दिव्य होते, तापसी होते, त्यांना कसलं पाप? शिष्याचा भाव पहावया, कुष्ठी झाला महाक्लेश. शिष्याचं अंतःकरण बघण्याकरता, शिष्याची परीक्षा बघण्याकरता गुरु कुष्ठी झाला, महाक्लेशी झाला. अहो, तो तापस्याती विशेष, तो अत्यंत घोर तापसी असा होता वेद धर्म मुनी. त्यासी कैसे पाप राहे, त्याला कसं काय पाप लागेल हो? लोकानुग्रह करा वयासी. बर, हे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात
तिथेही झालं असतं, पण काशीला का आला? आपल्या शिष्याला घेऊन काशी क्षेत्रीच मला पापक्षालन करायचंय असं का म्हणाला? तर लोकानुग्रह करा वयासी, लोकांना अनुग्रह देण्याकरता, दीपकाची सेवा दाखवण्याकरता, गुरुसेवा कशी असावी हे लोकांना दाखवण्याकरता गेला होता पुरी काशी. म्हणून काशीला गेला. काशी क्षेत्र महिमा ऐसा, पाप जाय सहस्र जन्मीचे. काशी यात्रा निरूपण आपल्याला गुरुचरित्रामध्ये येणार आहे. काशीची यात्रा कशी करायची हे येणार आहे. पण इथे एका वाक्यात उल्लेख आहे, काशी क्षेत्र महिमा ऐसा, पाप जाय सहस्र जन्मीचे. 1000 जन्मांचं पाप काशी क्षेत्री गेल्यानंतर, काशी यात्रा केल्यानंतर जात. तया काशी नगरात, त्या काशीच्या नगरामध्ये धर्म अथवा अधर्म रत, धर्मही आहे अधर्मही आहे, वास करिता क्वचित. त्या धर्म आणि अधर्म असलेल्या नगरीमध्ये तुम्ही राहिलात, त्यासी पुनर्जन्म नाही जाणार, त्यांना पुनर्जन्म नाही. आणि म्हणून अशा काशी क्षेत्रात वेद धर्म मुनी आपल्या शिष्याला घेऊन गेले. सूत सांगताय सगळ्या ऋषींना, योगी सांगतोय साधकाला, नामधारकाला. योगी नामधारकाला सांगतो या पद्धतीने कलीला ब्रह्मा हे विस्तार पूर्वक सांगतोय शिष्याख्यान. म्हणून सिद्ध म्हणतोय नामधारकाला, दृढ मन असावे याची गुणी. मन दृढ असावं, मनामध्ये प्रचंड गुरुभक्ती असावी. सिद्ध म्हणे नामधारकासी, दृढ मन असावे याची गुणी, तरीच तरेल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी. आणि त्या दीपकासारखी गुरुभक्ती असावी. की एवढा त्रास सहन करून सुद्धा गुरुंविषयी आदर, गुरुंविषयी प्रेम, गुरुवाक्य प्रमाण, गुरुनिष्ठा ही त्याच्या नसा नसात भिनली होती. नाही तर हल्ली गुरूंना त्रास झाला तरीही शिष्यांना गुरुंविषयी यत्किंचितही काहीही वाटत नाही. आहे अशी. पण वेद धर्म मुनींनी त्याला एवढा त्रास देऊन काय काय त्रास दिला हे आपण काल बघितलं. कशा कशा परीक्षा घेतल्या हे आपलं बघितलं. तरीही गुरु भक्ती दृढ होती. कारण गुरुवाक्य प्रमाण मानणारा होता, गुरुनिष्ठा होती, गुरु आज्ञा पालक होता. जरी भक्ती असे दृढशी, त्रिकरण सह मानसी, तो चिलाधे ईश्वरासी. नामधारकाला सिद्ध सांगतोय की गुरुभक्ती दृढ असेल तोच ईश्वराला, त्याला ईश्वर प्राप्त होईल किंवा तो ईश्वर स्वरूप होईल. कलीला भूतलावावर पाठवण्याच्या आधी बघा
त्रेता, कृत, त्रेता, द्वापार या तिघांचं वर्णन जेवढं नाही झालं तेवढं कलीचं वर्णन झालंय. का? तर कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ ही गुरु भक्ती आहे. गुरुचरित्राचं लेखन किंवा सिद्धाच्या मुखातून नामधारकाला गुरुचरित्र सांगणं हे द्वापारातही होऊ शकलं असतं, त्रेतातही होऊ शकलं असतं, कृतयुगातही होऊ शकलं असतं, पण नाही, कलियुगातच झालं. भगवान दत्तात्रयांनी अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये जन्म घेतल्यानंतर, तो अध्याय पुढे येणारच आहे, आपण त्याच्याविषयी बघणारच आहोत, पण त्यानंतर कृत, त्रेता, द्वापार 3 युग गेल्यानंतर भगवान दत्तात्रेयांना भूतलावर येण्याकरता कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि तदनंतर नृसिंह सरस्वती या रूपाने ते जे आले, ती कलियुगामध्ये गुरुभक्ती श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता, गुरु प्रकार काय आहे हे सांगण्याकरता. आपलं अतिशय सावकाश चाललेलं आहे, मला कल्पना आहे, पण मला हे सगळं आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतींमध्ये मला हे ठासायचं आहे की गुरुभक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे, गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून मी अतिशय शांततेने आणि सविस्तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपला हा 6वा साधारणतः भाग आहे, पण या 6 भागामध्ये फक्त 2च अध्याय पूर्ण झाले आहेत. 3ऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.